तर नमस्कार, आज भोगी आहे संक्रांतीची। त्याची लोटकी पूजन दाखवत आहे। 5 लोटकी घेऊन आल्यात मी आणि त्या लोटकींना हळदी कुंकू लावून घेतले। सर्वात आधी त्याच्यामध्ये घालायचं आपण तिळगुळ, जे बाजारामधून आणतात ते तिळगुळ। नंतर आपण जे करणार आहे हे सोलाना, वाटाणा, ऊसाचं थोडं थोडं कांडके घ्यायचं आणि परत हरभरा घ्यायचा। जे काही बाजारमध्ये आलेलं असते ना ते थोडं थोडं 5 दिनच घ्यायचं। एक एक सोलाना, एक एक वाटाण्याची शेंग, असं हे करून लोटकीतनं सगळं आपण भरून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं तीळ पण घालायची। तिळगुळ तर आपण घातलेलंच आहे, तीळ पण थोडीशी घालायचं। अशा पद्धतीनं सगळी लोटकी हे पूर्ण आपण भरून घ्यायची। गाजराचे तुकडे आहेत ह्याच्यामध्ये, सोलाना, वाटाणा, असे हे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेत। खाऊची आपली 5 पानं घ्यायचं, 5 ठिकाणी ठेवायचं आणि हे पूर्ण लोटके सगळी आपली भरून घ्यायची। भरून घेऊन आपलं व्यवस्थित झालं, एक एक बोर पण घालायचं। छोटी छोटी बोरं घेऊन यायची। आता बाजारमध्ये मिळतीलच तुम्हाला भोगी दिवशी, तर ते सगळं घालायचं। घातल्यानंतर आपलं हे सगळं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हळदी कुंकू सुद्धा जरूर घालायचं। बघू शकता इथं छान असं हे सुवासिनीचा मान आहे, त्याच्यामुळे हे लोटकी पूजन भोगी दिवशी करतात सगळेजण। ह्याला थोडी फुलं घ्यायची, असं सोलाना सुद्धा घालू शकताय। लोटकी पूर्ण भरून झाली आपली, तर त्या खाऊच्या पानावरनी एक एक लोटकी आपण ठेवायची। मधल्या लोटक्यामध्ये जे शेंगा वर आलेले आहेत मी आत खोचून घेते, त्याच्यावर टोपण झाकण ठेवायचं असते ना, त्याच्यामुळं शेंगा लांबड्या आहेत त्याच्यामुळं पूर्ण काय ह्याच्यामध्ये बसलेलं नाही आहे, थोड्या थोड्या वर दिसत आहे। चालते, तसं काही नाही आहे। व्यवस्थित अगदी भरून घ्यायचं, लोटी पूर्ण भरली पाहिजे असं। थोडीशी साखर पण त्याच्यामध्ये घालायचं, थोडंसं तांदळाचं 1-2 आपण शितुडं टाकतो ना तसं टाकायचं, थोडं थोडं। हे सगळं झालं, हळदी कुंकू लोटक्याला मी आधीच लावून घेतलेलं आहे। एक एक लोटकं उचलून आपण त्या पानावर ठेवायचं, जे खाऊची पानं आहेत। मी इथं ऊस आणि गाजर सुद्धा पाठीमागं त्याच्या ठेवलेलं आहे। काही जणांची काही वेगळी वेगळी पद्धत असते, मी तर असं पूजा करते, दाखवायचं म्हणलं तुम्हाला। देशी पाने छोटी छोटी आहेत, असे पाची ठेवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण ह्याला मधल्या जे कळस आहे त्याला झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित। ह्याला एक एक करून फूल व्हायचं आहे, व्यवस्थित ह्याला फूल वाहून घ्यायचं आहे सगळ्याच लोटांना। तर आपण जी बाजरीची भाकरी असते, बाजरीची भाकरी करायची निवदासाठी। छान त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या भाज्या, चटणी करायची, दहीभात ठेवायचा, असं करून लोटक्यांना आणि आपल्या कुलदेवीला आपण त्याचा निवेद दाखवायचा। असं छान मी लोटक्यांना सजवलेलं आहे। तर निवेदही मी ठेवलेला आहे, बघू शकता इथं भाजी भाकरी ठेवलेली आहे। अशा पद्धतीनं लोटकी पूजन केली जाते। तुम्ही सुद्धा नक्कीच करा। आवडलं की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। असंच काही धार्मिक व्हिडिओ आणि रेसिपीज मी तेही केलेलं आहे, जाऊन तुम्ही चॅनलवर बघू शकताय। काही वेगळ्या वेगळ्या भाज्याही दाखवल्यात, चॅनलवर जाऊन नक्कीच बघा। नवीन काही असेल तर तुम्ही कसं पूजा केलेलं आहे ते सुद्धा मला दाखवा। धन्यवाद।